आपण सगळ्यांसाठी काही ना काही खूप छान बनवतो, पण स्वतःची वेळ येते एकटा असं घरी, त्यावेळेस आपण काहीच बनवत नाही. तर अशा वेळेस तर नक्कीच तुम्ही असा हेल्दी पुलाव तर नक्कीच ट्राय केला पाहिजे. खूप झटपट होतो आणि खायला खूपच चविष्ट होतो. तर नमस्कार, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षाज पीसफुल किचन मध्ये. चला मग आज बनवूयात आपण मस्तपैकी मसाला पुलाव. तर त्यासाठी मी इथे चढवली आहे एक कढई. यामध्ये घालूयात 2 ते 3 टेबलस्पून तेल. सोबतच काही खडे मसाले घालूयात, जसे की 1 इंच दालचिनी, 4 ते 5 काळी मिरच्या, 1 चक्री फूल, 1 हिरवी इलायची, 4 ते 5 लवंग आणि 2 तेजपत्ता. हे सगळे खडे मसाले ऑप्शनल आहे, पण याच्याने खूप छान टेस्ट येतो म्हणून मी ऍड केलेले आहे. सोबतच यामध्ये हाफ टीस्पून मोहरी घालूयात आणि हाफ टीस्पून जिरं. आता यांना मस्तपैकी आपण तडकून घेऊयात तेलामध्ये आणि यामध्ये घालूयात 1 मीडियम साईजचा कांदा. जसा कांदा घातला त्याचबरोबर आपल्याला येथे बटाटा घालायचा आहे. कांदा जर आपण आधीच भाजून घेतला तर तो करपू शकतो आणि बटाटे आपले कच्चे राहतील. त्यामुळे येथे मी बटाट्यांना आधी परतून घेतलेला आहे, जेणेकरून हे थोडेसे शिजून जातील. त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा शिमला मिरची आणि वाटाणे घातलेले आहे. सीझनल आहेत म्हणून फ्रेश वाटाणे घातलेले आहेत. नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकतात. सोबतच मी थोडेसे शेंगदाणे घातले होते, पण क्लिप माझ्याकडून स्किप झाली. याला 5 मिनिटांसाठी आपण वाफवून घेऊयात, जेणेकरून आपले जे बटाटे आहेत ते 60 ते 70 पर्यंत शिजून जाईल. 5 मिनिटांनंतर मी यांना स्टर करून घेत आहे, जेणेकरून हे खालीन करपू नाही. तर 5 मिनिटांनंतर मी यांना परत एकदा कव्हर करून शिजवून घेईल. 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात बटाटे आपले 50% शिजलेले आहेत. बाकीचे 50% आपण पुलाव शिजवताना यांना शिजवून घेऊयात. आणि बघू शकतात कांदा देखील आपला इथे परतला गेलेला आहे आणि करपला देखील नाही. तर यामध्ये आपण घालून घेऊयात 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला टमाटर. याला सगळ्यात उशिरा घालण्याचं तात्पर्य हेच की ज्या वेळेस आपण पुलाव बनवतो त्यावेळेस टमाटा अजिबात दिसतच नाही, तो डायरेक्ट मॅशी होऊन जातो. त्यामुळे टमाटा घातल्याबरोबर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे मसाले. तर येथे मी घातला आहे 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1/4 टीस्पून गरम मसाला आणि 1/4 टीस्पून हळदी पावडर. याचबरोबर मी इथे घालत आहे 1 चमचा बिर्याणी मसाला आणि 1 चमचा घरगुती मसाला. बस एवढेच मसाले मी घातलेले आहे. बिर्याणी मसाला तुम्ही इथे स्किप पण करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर. तर या सर्व जिन्नसांना आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात. हे जळू नयेत म्हणून मी इथे थोडंसं पाणी घातलं होतं आणि यांना मस्तपैकी आपण परतून घेऊयात. आता यामध्ये आपण पाणी घालूयात. तर मी इथे 1 कप तांदूळ ऑलरेडी अर्धा तासापूर्वी भिजत घातलेले होते, तर त्यासाठी मी इथे 1.5 कप पाणी घालत आहे. हे तेच कप आहे ज्याने मी तांदूळ भिजत घातलेले होते, त्याच कपाचा यूज करा, जेणेकरून आपला जो पुलाव आहे तो मस्त मोकळा सुटसुटीत होईल. जर तुम्ही तांदूळ भिजत घातलेला नसेल तर 1 कप तांदळासाठी तुम्ही 2 कप पाणी येथे घालायचंय. म्हणजेच आपले जे पुलाव आहे खूपच छान शिजतील आणि मोकळे सुटसुटीत पण राहतील. तर येथे मी थोडीशी हिरवी कोथिंबीर घालत आहे वरतून. आता आपण यांना एक उकळी काढून घेऊयात. तर येथे मी 1 कप जे तांदूळ होता तो भिजत घातलेला होता. तर याच्यातनं जो एक्सेस पाणी आहे तो आपण काढून घेऊयात. तो आपल्याला पुलावमध्ये घालायचा नाही. तर इकडे पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे. यामध्ये आपण आपला जो तांदूळ आहे भिजवलेला तो घालून घेऊयात. ज्या वेळेस आपण तांदळाला हँडल करू त्यावेळेस आपल्याला खूप हलक्या हाताने यांना हँडल करायचंय, नाहीतर यांचे जे दाणे आहेत ते देखील तुटू शकतात. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि याला मस्तपैकी हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. आता काय होतं, बहुतांश वेळी आपण सगळं काही ठीक करतो, पण तरी देखील आपला भात हा चिकट होतो. तर त्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. तर यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घालत आहे. तर याच्याने जो आपला पुलाव आहे तो अजूनच मोकळा सुटसुटीत होतो. तर एकदा मिक्स करून घेऊया पुन्हा आणि आपण याला आता मंद आचेवरती 15 मिनिटांसाठी लीड लावून शिजून घेऊयात. 15 मिनिटांनंतर आपण एकदा याला चेक करून घेऊयात. खालून जर एखादा थोडंसं पाण्याचा अंश असेल तर तुम्ही याला अजून 5 मिनिटांसाठी वाफेवर ठेवू शकतात. बघू शकतात इथे अजिबात खालून पाणी नव्हतं, त्यामुळे आम्ही याला मिक्स करून घेत आहे. बघू शकतात आपला पुलाव किती मस्त झालेला आहे. आणि हा तयार आहे आपला मसाला पुलाव. तर कशी वाटली रेसिपी, एकदा नक्कीच ट्राय करा. खूप झटपट होतो आणि खूपच भन्नाट लागतो चवीला. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा.